पाहिजे यार. घाट एकच नंबर. हो भाई आपली गाडी मग त्या भावाजवळ आहे. एक नंबर व्ह्यू खतरनाक. काय नजारा आहे बिनचोद. एकदम भारी. तर इकडनं आपला फॉलचा घातलेला आहे. काय आला आपली जिक सर आलीच नाही का अजून मागून. स्वप्नेल लगा अभी लगाओ किसको जाके मिलेंगे उनको. ते 390 वाला गेला ना. गेला पुढे हात पकड बरोबर की बाय अरे ब्लॉग मध्ये टाकलं आम्हाला ना बाहेर या ना भाऊ. काय नाव भाऊ तुझ्या थांबाला हे काढून गेलं. पकड बरंच येतो. अरे फोटो काढा शकते उभे डायरेक्ट फोटो काढा शकते उभे. एवढं भारी वाटतं म्हणायचं. आली का आपलेच नाही आपली पोलीस आले आले झाडातल्या पाणी देता ना होऊ देणार कोणी. गाडा इकडे काय व्हेंटिलेशन वाढली होते मी काय म्हणतो चाला तिकडे. चाला कोणता डॅम आहे. शेपली झाला भाऊ काही मतलब नाही आहे. पगार बाळा हो भाऊ पयार पाय करा गेलं तर आमच्या रिकामे ॲम्ब्युलन्स साठी बी 1-2 घंटा तर लागेल. हो अरे माझी गाडी आलेली अजून 1-2 थांबा. चल टाइम लागेल. पहिले बोल द्यायला काय रे हवा एअर कुलिंग होतं. नेक्स्ट टाइम ज्यादा हा लोकेशन संभाजीनगर. आले भाई एक प्रत्येक गावात एक झोंड ना पडीन भाऊ तिकडे बघ लागून घ्या. केवढे घ्या आज पाय आले जिक्सर त्याच्याकडे होते आपली गाडी. चाला काय वाजता रे भाऊ. वाजते कोणत्या गाडीचे कोणत्या गाडीची मडगार ना. गरम म्हणजे मडगार. अरे आहे भयानक गरम झालंय. हवे खुशी कोणाचे आहे ना बाय तो जॉकेट रे परारे अरे स्वस्त वाटतं ते काय कुलदीप बाय माय फोटो काढतो. रेडर कुठलं रायडर सर चाला ना आपण. हा चला चला निघा. मला हेल्मेट घेऊ दे. चेतन माझं हेल्मेट रे आण बरं. राहू दे गैरा कान पाड भाई इकडे तू नको व्हिडिओ. आमच्या व्हिडिओ मध्ये कोण आहे लीडर कोण आहे ग्रुप लीडर कोण आहे. मी काय म्हणतो व्हॉट्सअप धक्का घ्या हो. धक्का हो गया गाडी कोण बंद करले. धक्का देतो धक्का आहे का. अरे बाप आरसीबी धक्का आहे. हे इकडचे नाही मी गाडीला लावलंय. अरे बॅटरी लो झाली गाडीवर लावले दोघींना बाय एमटी वाल्यांनी गाडीवर लावले 360. चलो वरती हो भयानक सीन आहे यार इकडे. एक नंबर. ओ
यार व्हिडिओ मध्ये दाखवता इकडं म्हणजे देहरादून वगैरे त्या साईडचे, जम्मू काश्मीर त्या साईडचे रायडर दाखवतात, त्याच्यासारखं सेम लोकेशन आहे यार आपल्या जळगावमध्ये. पण राईडसाठी कोणी येत नाही कारण इकडे म्हणजे एवढं डेव्हलप नाही आहे. आणि लोकांचं कसं आहे, जिकडे डेव्हलप राहतं तिकडे जातात लोक. पण यार डेव्हलपला काय करता, हा नजारा इकडचा एकदम भयानक आहे. कॅमेऱ्यात तरी नाही दाखवू शकत मी तुम्हाला की हा नजारा कसा आहे, पण डोळ्यासमोर प्रत्यक्ष असा भाई साहेब एक नंबर खतम विषय यार इकडचा सीनचा. हो भाई साहब एकच नंबर यार, भयंकर भयंकर सीन यार इकडचा गजब. ओ भाई एकच नंबर यार, तोंडानं दुसरा शब्द निघत नाही, एवढं भारी वाटतं इकडे आल्यावर. रोड तर एकदम भारी डेव्हलप आहे. असे रोड तर आपल्या जळगाव सिटीत पण नाही आहे. जळगाव सिटीत काय कोणत्या गल्ल्यांमध्ये पण असणार असे रोड, एकदम क्लीन, एकदम असे कुठं खड्डा नाही काही नाही. हो भाई भारी चालतंय. कोण इथे सूर्या झाडा माझा मित्र होय का? तो बी येणार होता गाडी घेऊन. सण तो काय हवाय मग तू गाडी घे, तू गाडीवर येतो मी म्हणतो मले मले पहिलेच वजन आवडत चालू येऊ. तू तू आवडती घेतो स्पायडरमॅनले. करकीला वापस जाणार आणि करकी मध्ये बँड लावून आहे आता त्या लग्नाचा. हा हे बाय दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी टाकला. हा आज पोच द्या. कोणता कॅमेरा घेतला तू ना, कोणता आणला ना आज करतो तू. रस्त्याने कॉर्नर संपणार नाही, पूर्ण रस्ताच कॉर्नरचा आहे. आपल्या ह्या ब्लॉगचे पण आपण 2-3 पार्ट करू, कारण खूपच मोठा होणार आहे ब्लॉग आपला. तर छोटा जर राहिला तर एकच पार्टमध्ये असणार आहे, मोठा राहिला तर 2 पार्ट. जायचं कुठे, 5 बदले कुठे मग इकडे 4 आहे ना. मग आपल्याला जायचं कुठे, थांब येऊ दे सर्वांना येऊ दे. हो भाई हो हो गाडी रे, हॉर्न वाज बरा, हॉर्न वाज. लाइटिंग लाव त्याला पंजाबी सारखी. हा कुठे गेला, जायचं कुठे, पाल्ले जायचं की डॅमवर जायचंय. हा जाऊ मग तिकडे, येऊ दे. थांब येऊ दे मग सर्वांना. हा थांब येऊ दे सर्वांना, येऊ दे. जाऊ दे आता, लागल्या रायडर एकदम
हो बाबा रे तिकडे तू काय खाली खाली तू काय म्हटलं काय जमीनच लागली आहे काय भयानक गाड्या यार यार पाणी डॅम आहे वाटतं तिकडे खाली काहीतरी हाय हाय ओ बापा बाय आरामात चालले रा बापा रे बाहेर डायरेक्ट खाली जात होता आता म्हणजे त्या मागच्याने हातावर एकदम असा जोर दिला ना हात ताणला वाटतं त्याचा त्याच्यामुळे भाऊचा हो भाई साहब 2 दार वाचला तू अरे काय नाही यार 2 दार वाचला तो वर्गा वय ना यार एकदा तिकडे खाली जात होता आणि आता आपण गाईमध्ये जात होता हो भाई साहब नुसतं कॉर्नर आहे यार रस्त्यानं भयानक कॉर्नर आहे तू कॉर्नर संपल्यावर व्हिडिओ चालू करतो परत रायडर येत आहेत अजून जीटी आपल्या मागे हो भाई साहब एकच नंबर सीन यार एवढं भारी वाटतं यार राईट साठी खरंच प्रत्येक संडेला असं काहीतरी अशी जागा पाहिजे यार काहीतरी की त्याच्यानं मन भरलं पाहिजे गेल्यावर हो भाई साहब. ओय थांब. व्हिडिओ काढता ना त्या व्हिडिओ काढता ना हा ना हो भाई एकदम मस्त चाललंय सर्व तर रस्त्यात चल हो भाई सा व्हायचं तिकडे क्रॅश झाला चाल ना अय चला का बरं 360 त्यांच्याकडे 2 जण या गाडीला
एक रीतीने क्रॅच झाले. एक मिनिट हा. काय होतं प्रॉब्लेम? ये तुम्हारे ना किसकी हो? अरे भाऊ कोई भी किसमें घुस गया था? पहिले इतके रात थी ना पहिले. हा मॅगी बाय हा माय व्हिडिओ काढता ना मी व्हिडिओ मारतो बरं काढे नंतर टाइम जा. अरे बेंच अरे साला इस पे बैठ भी नहीं रहे बोले. चल हो भाई चल. चलते भी नहीं लग रहे उसके लिए. काय रे साली जागेवर बसते चालताना नाही बसत विले. कशी दाखड बरं ये. गाडी पुढे घे. काय करणार पडेल? चा तर आता इकडनं निघाले डॅमवर जायला. इकडं स्टंट केले बऱ्याच मुलांनी. स्टंटसाठी एकदम परफेक्ट जागा होती. सुमसाम रोड खाली रोड आणि एकदम रोड पण मस्त होता. हा डॅमचा रस्ता हो भाई. डॅमचा रस्ता खराब आहे थोडा थोडा म्हणजे डॅमपर्यंतच खराब आहे पण एवढा बी नाही की गाडी चालणार नाही एवढा खराब नाही आहे. एकदम हे एकदम छोटंसं गाव आणि इकडे 2-3 किलोमीटरवर पाल आहे. पाल गाव आहे तिकडे. तो चलो भाई अभी मिलते हैं डैम की तरफ. हे गाव आहे ना एकदम यार पहाडातच गाव आहे असं सुंदरचं असं गाव. हे बघा आजूबाजून सर्व पहाड पहाड आहेत. हे गाव आणि तिकडं डॅम त्या साईडला भाई ऑफरोडिंगसाठी पण भारी आहे यार इकडे. म्हणजे तो रस्ता तर चांगला आहे पण त्या रस्त्यावरनं मध्ये आता ऑफरोडिंगसाठी चांगलं आहे एकदम भारी. हो भाई. बाय बाय. टाटा करतायत तिकडनं आंघोळ करतायत आणि टाटा करत होते. हा भाई गाडी कुठे चढवत आहे काय हे तर यार रस्त्यावर चालायची लायकीची बी नाही आहे गाडी. चिठ्ठी तरी पण आणली भाऊ ना ऑफरोडिंगसाठी. यार चिठ्ठी बरोबर ऑफरोडिंग म्हणजे 2.5 क्विंटल वजन तिचं. जे 2.5 क्विंटलच्या वर असेल थोडंफार तेवढं वजन घेऊन या रस्त्यावर. तास स्लिप पण झाला तव्हान द्याय चिठ्ठीचे उठल्याचे. तसा भाऊ आपला स्वभावाने भारी आहे स्वप्नील भाऊ.
ह्या रस्त्याने GT, KTM, R15 आणि ती RS त्यांचा कामच नाही आहे. हे आमच्या नेकेड गाड्या तरी थोड्या उंच आणि एवढं काही वेट नसतं. हा भाई साहब, बापा रे, रस्ता भयानक खराब आहे. बरं झालं आपल्या टायरना वय, आपले वांदे राहिले असते आता मागच्या टायरात. डॅम आला, हे डॅमचं ते बांधलेलं आहे ते खाली डॅम वाटतं. खाली त्या साईडने काय माहिती डॅम. बापरे, रस्ता रस्ता खराब आहे पण व्ह्यू भारी आहे. भाई या रस्त्यावर जोरात आले वांदेच वांदे. सर्व गाड्या अजून हो पल्सरवाल्या ओलपिक मारून आल्या पण साहब. अरे भाई इधर तर जत्रा आहे, जत्रा. हो एवढ्या गाड्या, केवढ्या गाड्या आल्या तर पहिले. जाऊ दे, आरामात जाऊ दे. पहिल्या घेरमध्ये ठेव, थांब इले घे. हा हा, अरे त्याच्यात पॉवर जास्त आहे त्याच्याकरता हे होत आहे ते. तू पुढचा ब्रेक जास्त दाबत होता तिचा. न्यूट्रल मध्ये पण गेली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. थांब, बटन चालू करते बटन. भाऊचा प्रॉब्लेम होत होता, नवीनच गाडी ना त्यामुळं भाऊचा हात पण बसला नाही गाडीवर एवढा की टायर स्लिप मारत होता. हो या रस्त्यावर गाडीचा म्हणजे ब्रेक दाबल्यावर स्लिप होते, त्याच्याकरता इंजन ब्रेकिंग अर्जंट. पण या गाडीचा असं आहे नुसता थोडा जरी क्लच सोडला तेवढा नाही होतं. सॉरी, सर्दी झाली यार भयानक इकडे, थंड वारगट होतं थोडं थोडं त्यामुळे सर्दी झाली. या गाडीचा प्रॉब्लेम आहे यार खरंच, पिकअपचा भयान पिकअप आहे. ट्रॅक्शन कंट्रोल टाकून सुद्धा एवढं पिकअप करत होते यार. ते आले नाही वाटतं अजून, उतरतायत ते खाली. असा एकदम म्हणजे कॅमेऱ्यात नाही येणार एवढा उतर, त्याच्यावर एवढा उतरता डायरेक्ट एकदम असा खाली. हो सर, गाडीचा एक प्रॉब्लेम वाटतं अजून, आय थिंक की पाहावं लागेल. यार पण स्वेटर काढलं यार, उडी काढली साईडला, दुसऱ्याच्या बॅगमध्ये ठेवली. थोडं जरी रॅप केलं एकदम अशी सुट्टे डायरेक्ट. पण इकडचा व्ह्यू खरंच एकदम भारी आहे बरं. आपण आता त्या गावाच्या बाहेर आलेले आहेत. आपली
आपल्याला जायचं कुठं होतं आणि आपण आलो कुठं. कारण याचं आम्ही ते फॉरेस्ट खात्यावाले भेटले होते. ते बोललेत की म्हणजे काहीतरी नाव आहे यार पालचं एकदम फेमस आहे सफारीसाठी. ते तुम्ही एक वेळेस नक्की भेटते इकडं पाल साईडला. एकदम भारी वाटतं. इथे आपली गाडी, या गाडी ज्या बाईची त्या बाईकडे आपली गाडी आहे. तो भाई हां, आपलं काय म्हणायचं होतं की तुम्ही एक वेळेस इकडे पालला नक्की भेटा. एकदम सुंदर असं वातावरण आहे, सुंदर अशी जागा आहे. एक वेळेस नक्की द्या. आपल्या जळगाव जिल्ह्यात एवढं भारी ठिकाण आहे पाल. सॉरी, काही लोक पाल वेगळे समजा, पण पाल गावाचं नाव आहे. थोडा रस्ता खराब आहे तिकडं डॅमकडे जायचा. अजून सिने आपलं मी जसं बोललाय आपला ब्लॉग ह्या वेळेस पण 2 ब्लॉग असणार आहे, 2 पार्टमध्ये. 2 नाहीतर जमलं तर 3. हे आपले रायडर ग्रुप थांबलेले आहेत तिथं. चला, गाडी मागे पाय धरू. हो, इकडे साईडला घे. चाला ना, कुठं चालतंय? आले ना, सर्वे आले आता. नाही, शेवटले तुम्हीच होते. शेवटले. कुकडे चाला तिकडे. हे पडतं का? बजरंग बली जय श्रीराम. एक रिक्वेस्ट आहे, पुढच्या वेळेस जे राईड राहील ना त्या पुढच्या वेळेस जे पण एक राईड राहील ना त्या फक्त छपरी करू नका प्लीज. आपण सगळे नाही रे, ते स्टन वाले स्पेशल स्टनच्या टायमाला आपण त्यांना स्टन. हो, गाडी मागे गाडी चाला नाही का. चलो हो भाऊ बागे. कशी गलती नाही, आपली गलती आहे. त्या गाडीवर एक जण बसव ना. ते गाडी घे बरं. पाय लावून जाईल, पाय लावून आहे तिला. हो हो, अरे त्याला गाडी नाही येत. गाडी आहे तुला. हा भाई, त्या बाबाची गाडी खराब झाली आहे. पाय लावायचं त्या बाबाच्या गाडीला. कोण येत आहे? पाय लाव ना. रस्त्यावर घेतले. चालले रस्ता मोका करा.
काय लावायचं आहे बाबाच्या गाडीला. बरं पाय लावून उद्या मग चालू करतो मी कॅमेरा. ब्रेक आहे का पाहिजे बरं. ती गाडी खाली आणली नदीच्या सर्वेवरती उभे पण खाली. हो भाई काय फोटो काढतोय. भाई ये भी तुम्हारे साथ है क्या ये गाड़ी वाला. सरकता हो भाई काय आलं त्या गाडीला. चेतन काय आलं तिला गाडीचे R15 चालू कसे होते न्यूट्रल. चलो सरळ या सरळ. मैं क्या बोलता डायरेक्ट नहीं होगा. मैं क्या बोलता उसका सीधे ले सीधे. ले तो सही आगे तो नहीं, तू बैठ क्यों रहा, ढकेल ना उसको. भाई R15 वाले हॉर्न भारी आहे. R15 तो त्या गाडीचं क्लच चिपकला यार. झाली चालू. इसकी विपत हो गई भाई साहब. हे होता ते मी सांगत होता म्हणजे ब्लॉगमध्ये की ते पालचं एकदम भारी फिरायला होतं. प्राणी संग्रहालय टाईप आहे त्यात टुरिस्टसाठी गाड्या पण आहे. 500 रुपये पर पर्सन. केवढा भारी गाड्या आहे एक गाडी. हो भाई खूप भारी गाडी आहे. सातपुडा जंगल गाड्या सफारीच्या. तिकडे जात आहे चाल ना. झाले का ते चालू का बरं. हा ते गाडी प्रॉब्लेम देते. सकाळी एकदम भारी वाटत होतं यार पण आता झटके लागतात कोणाचे. डोंगरांमध्ये फिरायला आलं. काय झाडी काय डोंगर सर्व कसं एकदम ओके मध्ये. आपली राईड पण ओके मध्ये आहे. माहित नाही गाड्या बरं. साहब आता तलाव आहे यार.
नवरींची गाडी. ए चाल काय मध्ये तिकडनं येताना चाल चाल थांबू नको तर कुकडे चला. ओ भाई साहब शेतातले लोक कसे पाहत आहेत एवढ्या गाड्या सर्वांनी हेल्मेट वगैरे कॅमेरा पण आहे बाकीच्यांकडे एकदम भयान जोरात आलेले आहेत सर्व. दुकान आहे हॉटेल काय माहिती हॉटेल हॉटेल पण आहे रस्त्यात. हो आता यानं गाणं पाहत एकदमच मध्ये आला. साहब थोड़ा बंद कर लेते हैं हम वीडियो. गाव एकदम चांगले पण जास्त डेव्हलप नाही गावांमध्ये फक्त रस्ता यार रस्ता चांगला आहे गावांमध्ये. रस्ते भारी आहे छोट्या छोट्या गल्ल्या एकदम आणि छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये पण सिमेंटचे रस्ते करून ठेवले. आणि एक आपल्याकडचे निवडणूक आल्यावर पण याचा व्यवस्था बनायला कोणी. चलो भाई साहब वायर ऑटोमॅटिक उघडला हवेली. चेतन भाई कोणाची गाडी चालवतो येतो हो तिकडं बंद हेल्मेटवाल्याचे. आपण एक वेळेस सर्वांना नाव विचारून घेऊ तिकडे. चेकतो इकडे आहे का इकडेच आहे. भाई साहब 125 200 125 MT 200 आणि आपले 150. इकडं पण भारी सीन यार. डोंगर डोंगर आहेत डोंगर केवढं भारी जाऊ. हो टपरीत आहे का नाही कोणी.
ओके कधी करकिलेल्या पण दुधाची पार्टी करू मग. हां नाही आहे का म्हणजे आहे बट इथलं त्यापेक्षा आहे ना रे बरं आहे टाकून घ्या ना घाबरली रिकामा. चल भाई के टी एम आर सी 250 आहे तुम्हाला फ्यूल अप करायचं आहे बाईकची गाडी पैसे भी दिले